हॅलो गाईज, तर बघा पाऊस चालू येतो. तर मला दाखवते मी. आज खूप पाऊस होता. तर आज शनिवार होता, त्यामुळं आज देविकाची शाळा 11 वाजता सुटत होती. तिला मी घ्यायला चालली होती. आज खुशी पण नव्हती माझ्यासोबत, तिच्या पप्पासोबत आज ती गेली होती ऑफिसला. तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं म्हणून. आणि इथं मग देविकाला आणलं संध्याकाळी. आज शनिवारी दुपारी हाफ डे असल्यामुळं माझे मिस्टर दुपारी घरी आले. आणि मग आज दशामाता देवीची आमची आरती होती, त्यासाठी तिथं आमची तयारी चालू होती. इथं मिस्टरांचे कपडे इथं इस्त्री करून ठेवत होते, ते फुलं आणि प्रसाद घ्यायला गेले होते. तर मग इथे मी साडी घातली. तर ही साडी माझ्या मिस्टरांनी मला पहिल्या संक्रांतीला घेतली होती. खूप छान साडी आहे. तर मी साडी घालून तयार झाली होती. आता मेकअप करायला होते आणि माझ्या खुशीला आणि देविकाला पण तयारी करायची होती. त्यांना मला अगोदर मला करू द्या आणि नंतर करते मी तुमची, कारण मला खूप घाई होती. मला सगळं ताट पण पूजेचं तयार करायचं होतं, त्यामुळं इथं लवकर मी माझं मेकअप केले. आणि इथं मी लिपस्टिक लावत होते की आमच्या देविकाचं पण चालू झालं होतं. मम्मी मला लिपस्टिक लावून दे, आयलायनर लावून दे. त्यांना आपल्यासारखंच करावं वाटतं, सगळं आपलं बघूनच ते पण शिकतात. मेकअप केला तसंच त्यांना पण करावं वाटतं. आता मेकअप झाला पण हेअरस्टाईल कशी पाडायची कळत नव्हती. खूप प्रयत्न केला. अगोदर मधातला भांग पाडला, ते छान वाटला, पण थोडंसं काहीतरी मिस्टेक झाली होती म्हणून परत मग साधा पोप पाडला. इथं हेअरस्टाईल तर झाली होती पाडायची. आता मंगळसूत्र घातलं, शेंदूर ते लावून घेतला आणि लगेच मग इथं मी पूजेचं ताट करायचं होतं. तर ताटात म्हणलं आज वटी पण भरून घेते म्हणून एक ब्लाऊज पीस घेतला, तांदूळ घेतले वटी भरायसाठी, हळदी कुंकाचा पंचपाळ घेतला आणि अगरबत्त्या घेतल्या. आणि प्रसादाला आणला होता त्यांनी पेढ्याचा बॉक्स ठेवला ताटामध्ये. आणि एक हार आणला होता, ते मला सापडत नव्हता, आमच्या खुशीने ठेवला होता. तर सगळीकडे शोधला मी, पण मला काही सापडत नव्हता. त्यांनी फ्रीजमधला काढून दिला. तर ते हार पण मी ताटात ठेवलं. आणि खुशी मला विचारत होती, मम्मी तू काय करते, कुठं जायचं आपल्याला, तिला माहीत नव्हतं. तर म्हणलं आपल्याला आरती करायला जायचे. तर इथं सगळं ताट रेडी झालं होतं. आणि इथं मग नंतर म्हणलं प्रसादासाठी देवीला केळीचा नैवेद्य देते. तर इथं केळ पण ठेवलं. तर बघू शकता अशा प्रकारे ताट तयार झालं होतं. आता घरच्या देवांना पण दिवाबत्ती करून घेते. तर मग दिवाबत्ती करायला इथं तुळशीचा पण दिवा घेतला आणि मंदिरातला पण घेतला आणि वात लावून सगळं दिवाबत्ती ते लावून घेतला. मंदिरात पण दिवा ठेवला. आता चालले मी दशामाता देवीची आरती करायला. चला मी तुम्हाला घेऊन जाते. तर इथं आम्ही आलो बघा. चला आता आपण दशामाता देवीची पूजा करून घेऊ. इथं मी हळदी कुंकू लावलं, अक्षता व्हायला ओटी भरून घेतली देवीची. पण इथं माझी चूक झाली होती, मी देवीला हळद कुंकू लावलं. हळद लावायची नसती, कारण मला त्या ताई बोलल्या की देवी ना कुमारिका आहे, त्या देवीला हळद चालत नाही म्हणून. तर देवीला मी माफी मागितली, चूक झाली म्हणून क्षमा कर. तर मग इथं आमची आरती लगेच चालू झाली. तर आज आमच्या घरच्याचीच आरती होती, माझी जेठाणी आणि आमची जोडी. तर आमच्या फॅमिलीने छान अशी आरती केली. तर आधी उभा राहून आरती राहते. तर छान असं आम्ही सगळ्यांनी आरती केली. खूप सारे जण येतात आरतीला. नंतर आरती झाल्यानंतर मग देवीला नैवेद्य देतात आणि नैवेद्याच्या नंतर बसून एक आरती होती, म्हणजे ते नैवेद्य देण्यासाठी. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आम्ही उभा राहून एक आरती केली आणि बसून एक देवीचा नैवेद्य म्हणून आरती केली. तर बघू शकता तुम्ही एवढे सगळे देवीचे भक्त येतात दर्शनासाठी. तर खरंच या देवीचं खूप मान्यता आहे. तर आमच्या इथं 2-3 वर्ष झालं ही देवी बसलेली आहे, म्हणजे तिचं आगमन झालेलं आहे. आणि संध्याकाळी मग आरती केल्यानंतर घरी आलो तर सगळे झोपले होते. तर बघा आमच्या खुशीने माझं टी-शर्ट घालून झोपली होती. आणि संध्याकाळी मग मी पण झोपले होते, पण मला काही झोप येणं झाली, मला भूक लागली होती. तर तुम्ही बघू शकता 10-3 वाजले होते. तर मग मला भूक लागली होती. मग आता माझे मिस्टर पण झोपले होते. मला आता मला एकटीला तर जेवण नाही जाणार, म्हणून माझे तारक मेहता माझा फेवरेट TV शो लावला. आम्हाला जेवता वेळेस मोबाईलवर तारक मेहता लागतंच, कारण एक वेळ आम्हाला शिल्लक जाती. त्यामुळं तुम्हाला पण असं जेवता वेळेस कोणता TV शो बघायला आवडतं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा जा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. तर चला मी आता जेवण करते, झोपी जाते. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.